अगदी वेळेवर प्लॅन केला आणि तो सक्सेस पण झाला. आम्ही निघालो होतो दिवेआगरला. आमच्यासोबत होते पायल दीदी, जीजू, नित्या, राहुल आणि मी. आम्ही सकाळी 8 वाजता जायला निघालो. त्यामुळे ब्रेकफास्ट बाहेरच करायचा असं आम्ही ठरवलं. पुणे संपल्यानंतर लगेच ताम्हिणी घाट सुरू झाला. मग काय आम्ही ताम्हिणी घाट संपायची वाट बघत होतो कारण की आम्हाला जाम भूक लागली होती. ताम्हिणी घाट संपल्यानंतर तिथे आम्हाला एक छोटं नाश्ता सेंटर दिसलं. तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. नाश्ता सेंटरच्या समोरच एक आंब्याचं झाड होतं. मग काय नाश्ता राहिला बाजूला आणि राहुल गेल्या कैऱ्या तोडायला. खूप प्रयत्न करून त्यांच्याकडून 2 कैऱ्या तोडल्या गेल्या. नंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. दिवेआगरला येण्याचा आमचा वेळेवर झालेल्या प्लॅनमुळे आम्ही कुठे स्टे करायचा, कुठे थांबायचे हे काहीच ठरवलं नव्हतं. त्यामुळे दिवेआगरला पोचल्यानंतर आमचा रूम शोधण्यात खूप वेळ गेला. गुगलवर सर्च करून आम्ही पोहोचलो प्रथमेश रिसॉर्ट येथे. सर्वांना वाटतं ना, फिरायला आल्यानंतर कुठेतरी शांततेच्या ठिकाणी स्टे करावा, पार्टनरसोबत आल्यानंतर त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करायला भेटावा. पण ह्या रिसॉर्टला आल्यानंतर माझी ती सर्व इच्छा पूर्ण झाली. आम्ही चौघी छान एन्जॉय करत होतो. आम्ही गप्पा करत होतो, एकमेकांची खिल्ली उडवत होतो. ह्या वेळेस घरून येतानाच ठरवलं होतं, जास्त फोटो आणि रील्सच्या मागे न लागता स्वतः छान टाईम स्पेंड करायचा, एन्जॉय करायचं. आणि हो, आम्ही जिथे स्टे केला होता ते रिसॉर्ट खूप छान होतं. तिथे 300 तरी आंब्याची झाडं असतील. गेम झोन, त्यामुळे आम्ही गेम पण सर्वच खेळलो, सगळे गेम एन्जॉय केले. राहुल आणि मी तर गेमची खूप मजा घेत होतो. आम्हाला दोघांनाही हा गेम बिलकुल खेळता येत नव्हता. आर्चरी त्यांना छान जमतं, त्यामुळे ते आर्चरी खेळत होते आणि मी काय नुसतं टाईमपास करत होती. ह्या दोघांमध्ये नुसतं लुडबुड करत होती की नाही मला पण खेळायचं आहे, मला पण खेळायचं आहे, मला पण गेम शिकवा. कॅरम मला थोडाफार जमतो, ते मी ट्राय करत होते. आणि ह्या सर्वांमध्ये आमच्या नित्याला पण खूप मजा येत होती. ती पण तिच्या पप्पांसोबत गेम्स खेळत होती. भूक तर सर्वांना लागली होती. मग काय जेवणाची ऑर्डर येईपर्यंत हे दोघे नित्यासोबत टाइमपास करत होते. जेवण झालं त्यानंतर आम्ही छान तयारी केली आणि निघालो इव्हिनिंगला बीचला जायला. बीचला गेल्यानंतर तो सनसेट बघून शांत समुद्रकिनाऱ्यावर बसून सनसेट एन्जॉय करावं असं मला वाटत होतं. आमच्या सर्वांमध्ये एन्जॉय केला असेल तर ते नित्याने, ती फुल एन्जॉय करत होती. नित्या माझ्याकडे बघ. आम्ही दोघांनी पण समुद्रकिनाऱ्यावर छान सनसेट एन्जॉय केला. थोडे फोटोज काढले, थोडे रील्स काढले आणि शांतपणे समुद्रांच्या लाटांचा आनंद घेत होतो. असा होता आमचा ट्रिपचा पहिला दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट